कपिल पाटलांचा भिवंडीमध्ये दंगल घडवण्याचा डाव, खासदार सुरेश म्हात्रे यांचा गंभीर आरोप, टी राजाच्या सभेला खासदार म्हात्रेंचा विरोध। उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा शिंदेंचा दे धक्का, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या हाती शिवबंधन। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं जळगावमध्ये स्वागत, मंत्रिपद मिळाल्यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। साखरेच्या किमान विक्री दरामध्ये वाढ करावी, साखर महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी, केंद्र सरकारला प्रस्ताव दिल्याची माहिती। पुण्याच्या औंध परिसरामध्ये दारुडा टोळक्याचा धुमाकूळ, दारूसाठी पैसे न दिल्यामुळे 6 जणांच्या टोळक्याकडून मारहाण। मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, सलग 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात, लांजा आणि राजापूर भागातही पावसाच्या सरी, 18 जूनपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट। अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान, शरद पवार, उदय सामंत यांची सोहळ्याला उपस्थिती। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध न्हावणकोंड धबधबा प्रवाहित, पाण्याचा प्रवाह वाढताच पर्यटकांची पावलं धबधब्याकडे।